जय गुरु. जय गुरु. कोण कोण आले? अच्छा लाव. अच्छा. अं, आपले ते 13 जण आहेत, म्हणजे फॉर्म भरलेले आहे, म्हणजे 10 जण देत नाहीत परीक्षा. कोणी बोललं का त्या 10 जणांशी काही? कसं काय? हो, मी ज्योत्स्नाशी बोलले, ज्योत्स्ना आरगडे. का ज्योत्स्नाने तर भरलेला आहे ना फॉर्म, की नाही? भरलाय फॉर्म, पण तिचं कठीण आहे. कठीण आहे, अच्छा. नाही, नातवाला सांभाळायला लागतंय. मुलगा हा. सून नोकरीला जातात. हो. बघू म्हणजे तिचं. पण ती ऐकते आहे का निदान? जमेल तसं. नाही, तिला खरं त्यालाही वेळ होत नाही. आजच झाल्या आमच्या गप्पा. ओके. तिची तुमची आधीची ओळख हं. होती का, की नाही तशी आत्ताच नाही याच्यातच नाही, झाली? असं फोन करूनच. नाही म्हणजे संस्कृतमध्ये आल्यावरतीच झाली असं. हो हो, संस्कृत मध्ये आल्यावर आम्ही भेटलो पण नाही होत. नाही ठीक आहे, हां. तसं चालेल. ऍक्च्युली म्हणजे हां. असंच म्हणजे 2 वर्षापूर्वी तिचे मिस्टर गेले वगैरे, असं जरा हो, 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 बोलत. हो, हो. हम्म. आणि ठीक नाही आहे. कुणाशी काही झाला फोन. हां, हां, हां. बरं. दुसरं एक विचारायचं होतं, की मी एक सध्या मग ते गीतेचं जरा थोडी परीक्षा लवकर आहे, म्हणून मी जरा त्यांना जास्त प्रायोरिटी देऊन म्हणून केलं. आणि तेव्हा मी आपल्या ग्रुपवर हम्म. मेसेज टाकला होता, की आपण सोमवार, हो. मंगळवार, बुधवार असं घेऊया. हम्म. आणि वाटलं हम्म. तर चौथा दिवस एकतर रविवारी रात्री 9 वाजता किंवा शनिवारी रात्री 9 वाजता, शनिवार. पण त्या प्रारंभवाल्यांना सुट्टी देऊन असं. हम्म. तर हम्म. आता माझा अंदाज असा आहे की आपल्याला म्हणजे आपला पोर्शन तर आरामात होईल. आता जवळपास एक भाग आपला पूर्ण झालेला आहे, दुसरा अर्धा झालेला आहे हा जवळपास, नाही का? हम्म. हो. हा. हो. आणि साधारण एका पाठाला आपल्याला अं, दोन दोन दिवस लागतात. तर या पद्धतीने होऊन तर जाईल हे सगळं. पण हो. म्हणजे कोविडचं नाही होणार, पण हे तर होऊन जाईल. पण नाही त्याचे नाही, मला वाटतं, कोविड कुठलं आलं? नाही नाही, फेब्रुवारीत कोविडचं म्हणजे परिचय द्यायची ना. ऐका, माझा ओरिजिनल प्लॅन असा होता की जर 6 दिवस चाललं असतं तर कोविडचंच हं. एखादं पुस्तक आपण पुरं केलं असतं, जसं आपण आधी केलं होतं नाही परिचयाचं तसं. नाही नाही. हा. नको. ठीक आहे. ते हम्म. सध्या बघू आपण हम्म. काय करायचं ते. हम्म. गीतेनंतर मग जर वेळ मिळाला तर मग करूया तसं. हरकत नाही. हा. तर बाकीचे काय म्हणतायत? पण बाकीचं चौथा कोणी दिवस बोलत घ्यायचा नाही. की सध्या 3 दिवसांनी राहू दे असं? चौथा घेतला तरी हरकत नाही बोल. तर चौथा घेतला तरी चालेल असं वाटतंय मला. हम्म. हम्म. मग आपण शक्यतो असं करू. मला वाटतं की ना आपण मग शनिवारी रात्री 9ला घेत जाऊ तो. म्हणजे कसं मग चालेल सर. रविवार पूर्ण मिळत जाईल आपल्याला, म्हणजे हम्म. नाही का? म्हणजे रविवार रिकामा हो म्हणजे ठेवा. गीतेचा पूर्ण हो रिकामा बरोबर हो. नाहीच आहे, गीतेचा आहेच तसा. पण मग यांना हम्म. 5 दिवस ठेवू आपण प्रारंभवाल्यांना असं. हं? हम्म. हं. हरकत नाही. तसं काहीतरी करूया, चालेल. बघूया. हम्म. ठीक आहे. काल आपलं कुठपर्यंत झालं होतं याचं? मला वाटतं 7वा श्लोक झाला होता का? 5वा झाला होता. हा. 6वा पण झाला होता. 6वा झाला होता ना तो. पावकेन हो. अनिल हो. तथा झाला होता ना तसा. हा. हो. हो. हा. आता 7वा घ्यायचा. हा. 7वाही सुरू केला होता मला वाटतं वाचायला कुणीतरी. नाही. नाही का? ठीक आहे, वाचा. शरा रामेण तुत्सृष्टा हं. रुक्तपुंगा नाही नाही, पतत्रिणः. एक मिनिट. रुक्म पुंखा हा रुक असं, रुक्पुंखा असं. अच्छा. हा. रुक्मपुंखा हम्म. पतत्रिणः हम्म. सर्पाः पंचानना भूत्वा भक्षयन्ति स्म राक्षसान्. हम्म. त्या दुसऱ्या ह्याच्यातलं. हम्म. शरा रामेण तु उत्सृष्टा रुक्मपुंखा पतत्रिणः सर्पाः पंचानना भूत्वा भक्षयन्ति स्म राक्षसान्. हम्म. म्हणजे अन्वय असा की रामेण रुक्मपुंखा हम्म. पतत्रिणः हम्म. उत्सृष्टा म्हणजे शरा
तू हम्म, पंचानना सर्पाः भूत्वा हम्म, राक्षसान् भक्षयन्ति स्म, असा हम्म. त्यांनी अन्वय दिलाय. बरं. म्हणजे हम्म, शरा म्हणजे हे आहे ना, बाण येतो, बाण आहे, हम्म. शर. आणि रामेण म्हणजे रामाने रक्तपुंगा म्हणजे काय, त्यासाठी अर्थ दिलाय ना ह्याच्यामध्ये. हम्म. सोन्याची पिसं स्वात्मभाव. असलेला, हम्म. हम्म, हम्म. सोन्याची पिसं असले. सोनेरी पिसं असलेला हम्म. पतत्रिण म्हणजे, हम्म. आता आणि तऱ्हेचं तो असा तुमच्या याच्यात सोन्याची अर्थ पिसं आता असलेला रक्तपुंगा म्हणजे बाण, सोनेरी. हा पतत्रिण हा म्हणजे पिस. सोनेरी हा पीस असलेला तो बाण घेऊन हम्म. त्यांनी तो उत्सृष्ट सोडला. हा हा सोडला, उत्सृष्टा. आणि तो पंचानन सर्प म्हणजे 5 मुखांचा सर्प हम्म. झाला, आणि त्यांनी हम्म. राक्षसांना खाऊन टाकलं म्हणजे. हम्म. हा. हम्म. बरोबर. हम्म. तर याचा पतत्रिन हा जो शब्द आहे ना, पतत्रिन म्हणजे पक्षी. हा, हा. आणि पक्षी. पतत बर. हा. आणि रुक्मपुंखा म्हणजे सोनेरी पीस असलेले पक्ष्यांचे. हा. हम्म. तर हम्म, हम्म, अ, हम्म. पक्ष्यांचे उत्सृष्टाशरा म्हणजे सोडलेले बाण. तर तू म्हणजे तर ते तू तू ह्रस्व पाहिजे इथं. ते तू नको. हा. तर इथे ह्रस्व पाहिजे हा, तू. हा, हा. हा. हम्म. हा. तू तू पाहिजे उत्कृष्ट स्तरा हम्म, तर. हा. असे त्या पक्ष्यांच्या हा. म्हणजे असे पूर्वी आपण इतिहासात वाचलं असेल की बाणांना असे मागे असे पिसं वगैरे लावलेली असायची. त्याचा हम्म, मागचा हम्म, हेतू हम्म, असा हम्म. असा की ती पिसांनी जसे पक्षी पिसांनी जास्त ते फास्ट जातात, वेगाने जातात, हा, हा, तसं हा. तो थोडासा ग्लायडिंग इफेक्ट येतो त्याला. बरोबर. हा. तर हम्म, तसा त्या बाणांना पण तो ग्लायडिंग इफेक्ट येतो. हा. एरोडायनामिक. हम्म, आणि त्यांनी ते हम्म, ते बाण तर पक्ष्यांचे सोनेरी पिसं असलेले बाण, सोडलेले बाण तर पंचानना सर्पा हा भूतवा 5 तोंडाचे साप होऊन हा हम्म, राक्षसांना खाते झाले. असं. हम्म. खाऊन असं टाकलं. खाऊन टाकले त्यांनी राक्षसांना. हा. हम्म, ते सर्प होऊन हा बाण तर त्या बाण तर 5 तोंडांचे साप होऊन राक्षसांना खाल्ले त्या बाणांनी. असं. हा. समजलं. म्हणजे आपल्या टीव्हीवर दाखवत होतो तसं. हा. हम्म. टीव्हीवर रामायणात दाखवत होते ना, एका बाणाचे हो. 5-5 बाण. हा. नाही इथे एका त्या पक्ष्यांचे पिस असलेल्या बाणांचे साप व्हायचे. तो 5 तोंड हा, असलेला. आणि त्यांनी हा, हा. राक्षसांना खाल्लेले असं. हम्म. हा. हम्म. हे मूळ रामायणातलंच आहे बरं का. हा, हा, हा. हा. हम्म. पुढचं वाचा. 9वा श्लोक. आठवा. हा. आठवं. हा. येन येन च गच्छन्ति राक्षसा भयकर्षितः तेन तेन स्म पश्यन्ति राममेवागतः स्थितम्. हा. आता हे जे असतं ना, येन जेव्हा येन च. एक मिनिट. विसर्ग जेव्हा शेवटी असतो ना, तो आकारांत शब्दांच्या नंतर असतो ना, तेव्हा भयकर्षिता हा असं म्हणायचं. हा. हा हम्म, असं. अच्छा. हा. येन येन च गच्छन्ति राक्षसा भयकर्षितः नाही तेन नाही तेन तहा स्म नाही नाही. पश्यन्ति. तुम्ही शॉर्ट म्हणताय. कर्षिता परत हा झालं का? असं. हा. हा. अच्छा. हा. भयकर्षिताः हा. तेन तेन स्म पश्यन्ति राममेवाग्रतः स्थितम्. बरोबर. हा. येन येन च गच्छन्ति राक्षसा भयकर्षितः तेन तेन स्म पश्यन्ति रामम् एव अग्रतः स्थितम्. अग्रतः. हा. हा. पुढे. अग्रतः म्हणजे पुढे. अग्रतः स्थितम. अग्रतः आता अग्रतः स्थितम्. स्थितम. हा. तर त्याचा अन्वय वाचा. च भयकर्षितः राक्षसा हम्म, येन येन हम्म, गच्छन्ति तेन तेन रामम् एव अग्रतः स्थितं पश्यन्ति स्म. हम्म. हा. भयकर्ष. घाबरलेलेच हा. राक्षस. हा. हा. राक्षस येन येन जिथे जिथे जातात तेथे तेथे हम्म. रामच पुढे असलेला दिसतो. हा. तर पश्यन्तीस पण दिसला होईल ना ते.
हा स्म भूतकाळ आहे ना स्म. भूतकाळ मग गच्छन्ती पण भूतकाळ होईल का वरती? हा. नाही 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 ते नाही जेथे जेथे गच्छन्ति. ते कसं आहे ते स्म हे आता तुम्ही दोन्ही याला लावू शकता. दोन्ही याला लागू आहे. ओके, हा ठीक हा आहे. हा जेथे ते राक्षस जातात. राक्षस घाबरून जेथे जेथे गेले तेथे त्यांना समोर राम उभा असलेला दिसला. ते आपण जसं दिसलं आपण हा. दिसला. मराठीत म्हणतो ना, जिथे जिथे मी जातो तर तिथे तिथे मला वाघ हम्म. दिसायचा, असं हो म्हणतो ना हो आपण. हो. हा हो तसं हो म्हणजे तसं आहे ते. तशा पद्धतीने ओके. असं. करेक्ट. मग स्मचा काय अर्थ आहे? भूतकाळ विसरलात का दाखवते. तुम्ही सुजाताताई? पश्यंतीस भूतकाळ म्हणजे दाखवत. पास्ट एक टेन्स, मिनिट. बघितला. पास्ट टेन्स आहे ना तो. हा हा हा. हे तुम्हाला सोबतचे विसरला का तुम्ही क्रियापद पासून स्मचा अर्थ विसरला का तुम्ही? त्या दिवशी नसतील त्या. नाही 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 तसं नव्हे. नाही नाही, थांबता. हो नाही मला काही आठवत नाहीये, सॉरी. हम्म. तर आपलं ते प्रवेशमध्येच झालंय स्म. हम्म. हा काय आहे की भविष्य भूतकाळ करायचे तीन चार मार्ग आहेत संस्कृतमध्ये. एक म्हणजे आपण अगदी सुरुवातीला प्रारंभामध्ये बघितलं ते म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित गता, गताहा, गतः, नाही का? हा खादितः वगैरे अहम तसं. गता. हा अहम गतः तसं. ते झालं एक तो सोपा प्रकार, म्हणजे सोपा म्हणजे पहिला प्रकार. दुसरा प्रकार हा वर्तमान काळालाच जर तुम्ही स्म लावलं हा तर तो भूतकाळ होऊन जातो. अहम गच्छति स्म, सॉरी, अहम गच्छामि स्म म्हणजे काय? मी गे अहम गेला होता. गच्छामि म्हणजे मी जातो. होतो. पण हा पण मी हा. मी 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 गेलो होतो असं. हा हा. म्हणजे हम्म. भूतकाळ सहा गच्छति स्म म्हणजे तो हम्म. गेला. हा तर स्मचा अर्थ म्हणजे वर्तमान काळातला वर्तमान काळाचं जर भूतकाळात बदलायचं असेल आणि आपल्याला जर योग्य शब्द त्याचं रूप आठवत नसेल तर एकदम सोपी युक्ती आहे. स्म लावला की त्याचा झाला भूतकाळ असं. हम्म. आणि तिसरा प्रकार आणि तिसरं अगच्छत अगच्छम. वगैरे. हा अगच्छन अगच्छत वगैरे ते. हा तो झाला अनद्यतन भूतकाळ. आणि मग तो अजून एक चौथा प्रकार आहे, मग तो लुंग प्रकारचा, तर तो वेगळा असून असे चार प्रकारांनी आपण भूतकाळ व्यक्त करू शकतो संस्कृत. एक वान लावून एक असतं ना, आगत वान वगैरे. नाही नाही कसं आहे माहिती आहे का, ते आगत वान जे आहे ना ते जसं आपण कर्मणी भूतकालवाचक धातू साधित आहे ना, तर तसे कर्तरी हम्म. भूतकालवाचक धातू साधित आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा तिथं हम्म. तिथं कर्ता तृतीयच जात नाही. तिथं कर्ता हा प्रथमेतच राहतो. हा अच्छा. हा सहा गतवान असं. ते नेहमी हा असतं बातमीत. हा असं. हं. त्यामुळे तर इकडे या सहाव्या ह्याच्यामध्ये स तेन आलाय ना, तर सह सह नाही आहेत का तिकडे? स तेन असं स हा राहतं नाही तसंच. नाही हा नाही नाही मला तो मी काल तुम्हाला मी बोललो ना तो नियम. हा ते ते विसर्ग नियम आहे नाही लावला. बऱ्याच हा ठिकाणी. हा का नाही नाही काल मी जसं सांगितलं होतं ना, तुमच्या आधीच्या पण कुठल्या हा. तरी सहाव्या पाठात त्या आलस्व बालामध्ये तुम्ही बाला. विचारलं होतं ना, हो हो तर बालाचं. बऱ्याच बालक हो. ठिकाणी असं ते स स स आलेलं आहे की विसर्ग हा खाऊन हा हा. टाकलेला. तर मी तुम्हाला नियम सांगितला होता की एक, जिथं समोर स्वर असेल तिथे तर विसर्गाचा 100% लोप होतो. स होतं, सहाचं स अच्छा. होतं. आणि अजूनही काही की जे स्वर व्यंजन आहेत त्याच्या आधी जर विसर्ग हा. आला तर त्याचा लोप होतो. पण त्याचा नियम मी तुम्हाला नक्की नियम मी तुम्हाला सांगेन नक्की कसा हे होतो वगैरे त्याचा. ते मी तर कालच म्हणजे बोललो हे होतो असं तुम्हाला. लिहिलं तरी बरोबर आहे म्हणजे. ओके. हा हो 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 लिहिलेलं तर असं म्हणजे बरोबर आहे. लिहिलं तरी बरोबरच आहे. अगदी हा हा. अगदी. हा ओके ओके. हा आज आम्ही ते सकाळी ओके. मी यांना पल्लवी ताईंना पण एक दुसरं आम्ही जे वाचन करतो त्याच्यात पण असंच हा. होतं. तुम्ही सांगितलं त्यांना हे आपण हो, कालच बोललो होतो गुरुचरित्र. म्हटलं. हा गुरुचरित्रामध्ये ओके ओके. असं. हा अच्छा. हा ठीक आहे. तर हो, हा 9 वाजता. 9वा श्लोक कोण वाचेल? लक्ष्मीताई तुम्ही वाचा. हा वाचते. अकंपनवच श्रुत्वा रावणो वाक्यं ब्रवीत् जनस्थानं गमिष्यामि हन्तु राम हम्म, सलक्ष्मणम्. हम्म, वच श्रुत्वा रावणः वाक्यम् अब्रवीत् जनस्थानं गमिष्यामि हन्तु राम सलक्ष्मणम्. हम्म.
बरोबर. अकंपन वच श्रुत्वा रावण आता अन्वय वाचते मी. अकंपन वच श्रुत्वा रावणः वाक्यम् अब्रवीत् राम स लक्ष्मणं हन्तु जनस्थानं गमिष्यामि. हा. तर कंपनचे वचन ऐकून हा रावण म्हणाला, रामासह लक्ष्मणाला मारण्यासाठी मी नाशिकला जाईन, म्हणजे हा जनस्थाने जाईन. नाही जाईन. बरोबर. हम्म. हा. ओके. तर हा. हम्म. बरोबर आहे. पण आता इथं अकंपन हम्म. वचः, इथं ना अन्वय करताना वचः पाहिजे किंवा पदच्छेद करताना सुद्धा. वचः. कारण इथं ओके. सुद्धा तो विसर्गाचा लोप झालेला आहे. हा परत हा. अकंपन वचः. हा 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 वचः जसं गतः तसा हा वचः आहे. अकंपन वचः म्हणजे अकंपनाचे बोललेलं बोलणे ऐकून, अकंपन ऐकून. बोललेले ऐकून असं. हा तो वचः होईल. हम्म. श्रुत्वा रावणः वाक्यम अब्रवीत. काय हे वाक्य बरोबर. इथं संपलं. राम परत इथे रामचं इथे आपल्याला विसर्ग करायला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, अन्वयामध्ये ना ते विसर्गाचा लोप झालेला परत तो हे करावा लागतो. हा. स लक्ष्मणम हंतुम जनस्थानम गमिष्यामी. हा ठीक आहे. आता इकडे सर पाहिजे रामेण ना सह आहे ना. हंतुम. सलक्षण. हा सलक्षणम म्हणजे काय? सलक्ष्मण म्हणजे सलक्षणम. लक्ष्मणासह. लक्ष्मणम सॉरी. हा जसं आपण बऱ्याच ठिकाणी वाला होतो ना आपण. हा काय सीतेसह त्याला, रामेसह. नाही नाही, आहे सह म्हणजे कुठेतरी. असं अं, अं, संलग्न सगृतम नाही. म्हणजे हा अं, संलग्न. नाही पण ते ते सम आहे. नाही तो नाही तो तो उपसर्ग सम नाही आहे. नाही हा हा इथे हा. नुसता जे आहे ना, चा अर्थ सह असा तो उपसर्ग लागतो. जसं उदाहरणार्थ सभार्या म्हणजे पत्नीसह, नाही का. हा सपत्नीक म्हणतो आपण. सपत्नीक म्हणजे हा हा हा. पत्नीसह असं, नाही का. हा पत्नीसह. हा स हा हा सवत्स धेनू म्हणजे हा वासरासह बा गाय असं. वासरासह. हा गाय हा असं. सवत्स. हा बरोबर आहे, सवत्स. सवत्स हा आहे. हा तर तसं इथं म्हणजे सलक्ष्मण सम म्हणजे सह. लक्ष्मणासह हा. असं. सह. असं. हंतुम पाहिजे ना, ते हंतुम. अंतुम पुस्तकात हंतुम. अंतुमच असेल ना. अंतुमच अं, पाहिजे. त्याच्यावर टिंब पाहिजे ना, हंतुम. हो ना. पाहिजे. पाहिजे पण नाही नाही, मी हम्म, हम्म. विचारतोय पुस्तकात काय आहे. हो, अंतुमच पुस्तकात पाहिजे ना. हंतुमच आहे. हा हंतुमच तेच. आहे. हा टिंब आहे, हा वरती अनुस्वार आहे, हंतुम. आहे, पाहिजेच ते, प्रश्नच नाही. हा हा ठीक आहे. हंतुम. हा 10वं वाचा. सुजाता, ते वाचा तुम्ही. अथैव मुक्ते वचने प्रोवाचेद अकम्पनः शृणु राजन् यथावृत्तं रामस्य बलपौरुषम्. हम्म. अथ एवम् उक्ते वचने प्रोवाच एत प्रवाच. अमकंपनः. अकंपनः पाहिजे ना. अमकंपनः मला नाही कळलं. नाही शृणु नाही राजन् यथावृत्तं रामस्य बलपौरुषम्. अ, तर आता नाही ह्याचा नाही, पण म्हणजे इथं काहीतरी, अन्वय अथ ए. अथ एवं उक्ते वचने प्रोवाच इदम अकंपना पाहिजे. इदम पाहिजे. येतं कुठनं आलं मला कळलं नाही. हा इदम. अकंपन वाटतंय मला, पण म्हणजे ते वेगळं इदम काहीतरी नाही ते झालं आहे, तर. पण अकंपना. इदम आहे ना, इदम. झालं, हा. केलं ते सरांनी. हो मग हो. इथं अथ हम्म. एवं हा, इदम इथं. वचने. हा हा. इदम. अथ हा एवम् इदं वचने उक्ते पुन्हा हा अकंपनः प्रोवाच हा 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 राजन् हा 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 शृणु यथावृत्तं रामस्य बलपौरुषम्. हम्म. हा तर इथे शृणू हे हम्म. नंतर पाहिजे अन्वयामध्ये. हा म्हणजे कसं पाहिजे की अथ एवं, अथ म्हणजे असे, अशा रीतीने हे वचन अ, अ, म्हणून उक्ते वचने प्रोवाच. पूर्ण हा म्हणजे ऐकल्यावर येणार ना. म्हणजे हे ऐक. अजून अकंपनच नाही नाही सांगतोय नाही का? नाही नाही नाही, असं नव्हे. तर याचं असं, अथ एवं इदम वचने उक्ते.
असं वचन बोलल्यावर म्हणजे कोणी हा रावणाने, बोलल्यावर. हा, रावणाने अर्थात अकंपना प्रोवाच, अकंपन म्हणाला की हे म्हणाला राजन, हा हा, राजन हे राजन, यथावृत्त हा, रामस्य बलपौरुषम यथावृत्तम शृणु, असं हम्म असं याचा अन्वय. मग समजलं? शृणूला असं हे का केलंय? नाही, ते काहीतरी म्हणजे उगीचच केलंय. कोटेशन्स का दिलेत? उगीचच केलंय ते. ओ म्हणजे काही हा. गरज ऐक नाही म्हणून इथे. ऐक. हा, त्याचा काही अर्थ म्हणजे शृणु विशेष. ऐक राजा असं. ऐक ना हा, ऐक. ऐक. हो ऐक ऐक राजा म्हणला, पण असं. म्हणजे आपण हा कोटेशन मार्क्स जे काय बोलतो हम्म. त्याला हा हा देतो ना, असं हा म्हणून हा करेक्ट. मी बरोबर. विचारलं. इन्व्हर्टेड का. हा ऍक्च्युअली ते हे म्हणजे ते मग पूर्ण यायलाच पाहिजे तसं वाक्य. पूर्ण, पण हम्म. तो पुढे सगळंच हम्म. उत्तरला बोलतो. नंतर पाहिजे हे हम्म, राजन असं. हम्म. हो पण करेक्ट. तो पुढे हे राधे पुढचंही बस. बोलतोच. पुढचंही तो बोलतोच आहे तसं. हम्म हम्म. ठीक आहे, बरोबर. पुढचं अर्थ कळला. असे हे वचन हो हा बोलल्यावर असे हे अकंपन वचन उत्तर. हा, अकंपन बोला. उत्तरला. हा, असे हे वचन बोलल्यावर अकंपन उत्तरला, हे राजन, रामाच्या बल आणि पौरुषाचे जसे आहे हम्म. तसे वर्णन ऐक. ऐक. यथावृत्त म्हणजे जसं झालेलं आहे तसं, जसं ते गीता जशी आहे तशी तसं. हा, ते हम्म. पुस्तक येतात ना तसं. जसं घडलं जसे तसं. आहेत, जसं घडलं तसं, असं, जसं आहे हा, तसं. हा, वर्णन तसं आहे ऐक. हम्म. साक्षात. हम्म. हा, ठीक आहे. 11वं अदिती आहे ना? अदिती आहे का. आहे. माधुरी पण वाच. आहे. माधुरी, मोरेश्वर अदिती. पण आहे. प्रसाद पण आहे. आ- वाचते मी सर. सर मी वाचते. हा वाचा. असाध्यः कुपितो रामो विक्रमेण महायशः सताराग्रहनक्षत्रं नभश्चाप्यवसादयेत्. हा. ते बरोबर वसाद आहेत. हम्म. अवसादयेत्. आलं अवसाद येत आलं. असाध्यः कुपितः रामः विक्रमेण महायशः सताराग्रहनक्षत्रं नभ च अपि अवसादयेत्. हम्म. महा महायशः कुपितः रामः विक्रमेण असाध्यः नभ च अपि सताराग्रहनक्षत्र अवसादयेत्. म- महायशा म्हणजे महान यश, मिळवलेला. महान यश मिळवलेला प्रसिद्ध प्रसिद्ध नको इथं. क्रोधित हा, राम. क्रोधित हम्म. क्रोधित राम. हा, 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 कुपित म्हणजे प- क्रोधित. हा, पराक्रमाने, कुपित राम. विक्रमेण म्हणजे पराक्रमाने. हा, हा, हम्म. पराक्रमाने. असाध्य. हा, हम्म. असाध्य असलेले किंवा असाध्य असे. हा, हम्म. असाध्य असे आकाश सुद्धा ग्रह हम्म. तारे नक्षत्रांसकट. असं तारा ग्रह नक्षत्र, ग्रह तारे नक्षत्रां सकट. हा, सकट हा, खाली. हा, आणतो आणतो. म्हणजे त्यांना अवसादयेत्. त्यांना आसमान दाखवतो किंवा ज धुळीला मिळवतो जमीन असं. दाखवतो. जमीन. हा, हम्म. जमिनीवर आणतो असं म्हणता येईल किंवा खाली आणतो. ठीक आहे. हम्म. हं, हम्म. म्हणजे पराभूत करतो असं. हम्म. हा, ठीक आहे. 12वं कोण वाचेल? अश्विनी. हा वाचते सर. हं, एक मिनिट. संहत्य वा पुनर्लोकान् नृ- नृत्य. क्रमेण महायशः यशाः हं, हं. शक्तः स पुरुष व्याघ्रः काय स्पष्ट. स्त्रष्टुं पुनरपि प्रजाः. ते स्त्रष्टुम नाही मला वाटतं. ला र आहे. स्त्रष्टू आहे इथे चुकलंय वाटतं मला. र हा, हो पाहिजे. का? काय पुस्तकात काय बघा. स्रष्टुम ला र आहे की ला त्र आहे बघा. ला र ओके पाहिजे. ओके. पुस्तकात. चला असं तरच काढलंय. तोच काढले हे पुस्तकात. इथं दिसतंय तसंच आहे. हा इथे इथं तसंच दिसतंय आहे. स्रष्टुम आहे, तस. स्रष्टुम आहे, स्त्र नाहीये, स्र आहे. हा, तो लोकांना बराच स्र आणि स्त्र मधला फरक कळत नाही. हा स्त्रीमध्ये स्रच आहे. हो पुस्तक बरोबर आहे. काय आहे? स्र आहे. सरस.
हा सरळ. सरळ स्त्रीमध्ये नीट 3 रेषा बघितलं. असतात. स्त्री असतं ना, पण स्त्री लिहितो तेव्हा 3 रेषा हा असतात. स्त्री नाहीये. आणि हा 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 आणि ला नाही. र असला की 2च रेषा असतात मध्ये. हा हो हो. असं. हा हम्म. 2च आहेत. हा त्यामुळे दोनच आहेत. स्रष्टुम चुकलेलं आहे. ला र म्हणजे हे सृजनाशी संबंधित आहे असं. हा हा सृजन म्हणतो ना आपण, हा. सृजन म्हणतो का नाही हो असं. नाही. हा नाही. तसा. हा हम्म. हा वाचा पुढचा अन्वय वाचा अश्विनी. संहत्य वा पुनः लोकान् विक्रमेण महायशाः शक्तः स पुरुषव्याघ्रः स्रष्टुं स्रष्टुं पुनः अपि प्रजाः. बरोबर. स आता आता पुरुषव्याघ्रः आता महायशाः. इथं ना 6 करायला पाहिजे. नाही. हा हा. हा सह पुरुष व्याघ्र सह हा. पुरुषव्याघ्रः महायशाः विक्रमेण लोकान् सहृत्य वा पुनः पुनरपि प्रजाः स्रष्टुं शक्तः. हा ते म्हणजे तो संवृत्य असेल ना, पुरुषांमधला. सवर अनुस्वार आहे ना हे, आणि हे रही चुकलेलं आहे. हे इथं अच्छा तुझा नृत्य असं पाहिजे. समृत्य हे का ते विचित्र दिलंय. हम्म. इथं हम्म. पुस्तकात सहृत्यच आहे, स वर टिंब नाहीये. मग सवर टिंब चुकलंय का? पाहिजे. टिंब द्यायचं आहे का? सवर टिंब पाहिजे, पण हा संवृत्य म्हणजे हा संहार करून. हा हा. हा हा बरोबर. हम्म. पुन्हा पुन्हा अपि. हम्म. हम्म. पुनरपि पुनर्लोकान पुन्हा पुन्हापि संहृत्य वा पुन्हा लोकान विक्रमेण महायशः शक्तः सहा पुरुषव्याघ्र स्रष्टुं पुन्हा अपि प्रजाः. तर 6 पुरुषव्याघ्रः महायशः विक्रमेण लोकान संहृत्य. हा इथं वा वा आहे हम्म. का? हा हा ठीक आहे. वा हा आहे. वा वा इथे 2दा पुन्हा नको. वा ठीक आहे. पुन्हा वा इकडे पुन्हा पुस्तकात पुन्हा नाहीये. वा पुस्तकात पुन्हा नाहीये पुन्हा. आहे ना नाही नाही पुनरपी. हा, पुनरपी पुनरपी पुनर्लोकांमध्ये आलेलं आहे पुन्हा ना. पुन्हा. हा हा हम्म. हो आपण बघितलं आले हा. तर इथं पहिलं पुन्हा आहे ना. पुन्हा हम्म. इथे वरती पाहिजे. पुनरपी लोका हो पुनर्लोकान पुन्हा लोकांबरोबर. पुन्हा लोकां संवृत्य. हा वा वा म्हणजे आणि पुन्हा अपि प्रजा हा स्रष्टुम शक्तः. स्रष्टुम म्हणजे कर्तुम हम्म, हम्म, पठितुम सारखं स्रष्टुम. हा सृजन करू शकतो हम्म, असं. हा प्रजेचे हम्म, प्रस्थापित नको इथं. इथं प्रजा सृजवू शकतो असं म्हणूया आपण. हा हम्म. असं. हा सृजवू शकतो असं. किंवा प्रजेचे सृजन नाही. अच्छा प्रजा नसते ना मग. सृजयू म्हटलं तर ते हम्म, म्हणजे पुन्हा परतच्या ऐवजी पुन्हा असं. हा परत म्हणजे ते नंतर हम्म, होतं. हम्म. हम्म, पुन्हा पुन्हा प्रजा सृजवू शकतो असं. म्हणजे इतकं त्याचं अलौकिक आहे की हम्म, विश्वाचा संहारही करू शकतो आणि परत सृजनही करू शकतो असं. हं, ठीक हम्म. आहे. संगीताताई वाचा तुम्ही. सुजयाताई. हा कोणता वाचायचं सर तो आहे. हा एक मिनिट 13व. 13. हा हा वाचते. नहीं रामो रामो दशग्रीव शक्यो त्वया युधी रक्षसां वापि लोकेन स्वर्गः पापजनैरिव. हम्म. बरोबर आहे सर. हा बरोबर आहे. आता त्याचा पदच्छेद वाचा दुसऱ्या कॉलम मधलं. नहीं रामो दशग्रीव. हा नहीं नहीं राम हा दशग्रीव शक्य हा शक्य हा. शक्य हा योला काय येणार. यो हा योला काय येणार. यो म्हणजे यो शक्य होत ना असं. शक्यो. ते शक्यचं खरं ते हा शक्य शक्य असतं. यो शक्य हा नाही, चालेल. शक्य यो शक्य हो म्हणजे नाही येते. शक्यतो. शक्य हा शक्य हा जसं रामो हम्म. राज म्हणे म्हणतो ना आपण. पण हा तसं तसं राम ते हा असतो तसं. हा
शक्य शक- म्हणजे शक्य हाच संधी झाल्यामुळे तो शक्य झाला. जेव झालंय. हम्म. शक्यः जेतुं त्वया युधी हम्म. रक्षसां वहा. रक्षसाम वा रक्षसां. हा, आम्ही ते व घेतो ना इथे, ते गीतेमध्ये शिकवतात ते रक्षसां. वापी. नाही नाही, हा पण ऐका, नाही ते कसं आहे माहितीये का, ते चालीत म्हणताना ठीक आहे, पण आता आपण वाक्य वाचतोय ना, त्याच्यात नाही हा. वाचायचं तसं. हा. पण पाणीनी जर संस्कृत असेल तर त्याच्यामध्ये असं नाही वच नाही नाही, लिहिले. असं तुमचं ते मागे पण मी सांगितलं, पाणिनीचं ते उच्चारायचे ते गद्याला लागू होत नाही. हा. ओके गद्याला गद्याला सगळं अनुस्वार म्हटलं की मच करायचा, रक्षसाम असं. हा. ओके. हा. र- ते फक्त अच्छा. लयित म्हणण्यासाठी ते नियम आहेत. आणि त्याला पण पाणिनी हे मग नाव काय? गीतेचे श्लोक आपण आता म्हणणार, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ते साधं मग गद्यातच ते म्हणतोय लईत ना. म्हणतोय ना. ते लयित म्हणतोय ना अच्छा. आपण. हा. हा. म्हणून. ओके ओके अध्याय. ओके ओके. हा. अच्छा. रक्षसां वापी लोक लोकांची संधी साम. लोकेन संधी नाहीये ती, लोकेनच लोकेन. आहे, संधी नाहीये. लोकेनला नाही, सॉरी, लोकेना हम्म. लोकेन स्वर्ग पाप जनैः इव हम्म. जनैः. आता जनैः याचं पाप इव जनैः. हा. आता याचं अन्वय वाचा. अन्वय दशग्रीव त्वया वा लोकेन रक्षसाम. एक मिनिट, गेलं का सर ते? नाही, नाही आहे आहे ना. वरती आलं. हा. हा, माझं वरती हे, वरती. हा माझं गेलं ते. हा. दश हे दशग्रीव त्वया वा लोकेन रक्षसाम अपि रामः युधी जेतुं न शक्यः इव पाप जनैः स्वर्गः. जनही. हं? जनैः नाही येते ना, जनैः. जनैही आहे ना, जनैः. विसर्ग आहे ना, म्हणूनच तर री झालं ना. पाप जनैही इव, म्हणून ते जनैहीच र आलं असं. ओके. जनैः. जन असतं तर नुसतं तुम्हाला पाप जन हा आलं झालं असतं. तुम्हाला एक सांगू का, तुमच्याकडे ते हम्म. कोणाकोणाकडे व्याकरण विधी हे पुस्तक आहे? आहे का नाहीये. कोणाकडे? ठीक आहे, मी त्याचा नाही. एक संधी संधी प्रकरणावरती मी एक एक्स्ट्रॅक्ट काढून देईल तुम्हाला. माझ्या असं लक्षात येत आहे की तुमच्या म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर नाही, जनरल तुम्हाला ना संधीचे नियम हे म्हणजे आता असे हातावर असले पाहिजेत सगळे. हा. म्हणजे तर कारण आता परिचयामध्ये आपण गेलेलो आहोत, त्यामुळे आता संधी तरी आपल्याला खटाखट सोडवता आल्या पाहिजे. हा. तर ते एकदा तुम्ही सगळे नजरे घालून घ्याला, त्याचा पुन्हा अभ्यास करा सगळ्यांनी. जरी ते आपल्याला आता संधी हे अभ्यासक्रमात आहेत की नाही मला माहिती नाही पेपरमध्ये, पण असो वा नसो, पण जर संधी येत नसतील ना, तर हे समजणं आणि सोडवून समजणं खूप कठीण आहे. हं? मी आज पाठवीन तुम्हाला व्याकरण विथीतला हो. तो संधी प्रकरणाचा भाग, तो तुम्ही हम्म. वाचा आणि नीट जरा म्हणजे म्हणजे ते फाउंडेशन आहे थोडक्यात, काय आहे आता तो पुढे. हं? असं. हो हो सर. बरोबर. हा. हो सर. हा. आता याचा अन्वय असा की हे दशग्रीवा त्वया म्हणजे तुझ्याकडून, वा म्हणजे किंवा, हा, लोके रक्षसाम लोकेन म्हणजे काय, राक्षस लोकांकडून सुद्धा. राक्षस लोक म्हणजे समस्त राक्षसांकडून. हा. सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, राम हा युधी, युधी म्हणजे युद्धात. हा. शुद्ध. हा. ही जे तुम न शक्य, जिंकणं शक्य नाही. कसं? पापजनैः स्वर्गः इव. पापजनैः स्वर्गः जेतुं न शक्यः इव. असं म्हणजे पापी जनांना, जसं पापी जन कधी स्वर्ग जिंकू शकतात का, किंवा स्वर्ग प्राप्ती करू शकतात का? नाही. तर तसंच तू काय आणि तुझे सगळे राक्षस काय, यांना त्याला युद्धात जिंकणं शक्यच नाही. जेव्हा तो म्हणतो ना की मी जातो आणि त्यांना दोघांना जिंकतो, तेव्हा. हा. असं. ठीक आहे, 14वा वाचा. 14वा श्लोक कोण वाचेल? ज्यांचं नाही बोलले ते कोणी वाचा. कोण राहिलंय? शुभांगी. शुभांगी कोण आहे? विद्वांस की घाणेकर? घाणेकर असतील घाणेकर विद्वांस. बोलते.
हा बोला ना. हा, नतं वद्यमहं मन्ये हा, सर्वे देवा सुरैरपि हा. अयं तस्य वधोपायस्तं ममैक ममैकमनः शृणु. हा, हम्म. आता हा. त्याचा नतं वध्यम् अहं मन्ये सर्वे देवासुरैः अपि अयं तस्य वध उपायः तत् मम एकमनः शृणु. तर इथं ना, आता इथं वध उपाय असं म्हणायची गरज नाही, कारण समास आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे हे हा तुम्ही नाही काय केलं, पण तुम्हाला मी सांगतो. वधोपाय म्हणजे हा वधाचा उपाय, हा षष्ठी तत्पुरुष आहे. त्यामुळे हा समास कधी मोकळे करायचे नसतात पदच्छेद करताना. हा, हा. ते हम्म. तत् नको इथे, तमच पाहिजे. हा, तम. हा. तस्य वधोपायः मम एकमनाः शृणु. मम एकमनाः शृणु. शृणु. हा, सर्वैः देवासुरैः अपि तं वध्यम् अहं न मन्ये अयं तस्य वध उपायः अस्तं वधोपाय. मम एकमनः शृणु. हा. सर्व मी देव आणि असुरांकडून. हा. आणि असुरांकडून सुद्धा हा सर्व तो देव आणि असुरांकडून सुद्धा तो वधू शकणार नाही. म्हणजे त्याचा असे मी मानतो. हा, वधू शकणार नाही असे मी मानतो. हा हा. त्याच्या वधाचा नाही इथं उपाय. ना, अपितम न वध्यम असं पाहिजे सर ते. इथं न म्हणणे लिहिले, मग नाही मानत असं होतं ना. ऐक ना, न असं पाहिजे वद्यम ते. पाहिजे. अच्छा. सर्व ही हा देवासुरै अपि तम न वध्यम अहम मन्ये असं पाहिजे. हा, हा, न इकडे पाहिजे. हं. हा, हा, मध्यमच्या आधी. हा बरोबर. हा. पुढे सर्व देव आणि असुरांकडून सुद्धा तो वधू शकणार नाही असे मी मानतो. हा, हा त्याच्या वधाचा उपाय ते एकाग्र मनवाल्या माझ्याकडून ऐक. हा. मनवाल्या म्हणजे किंवा मनाने एकाग्रता हा, तसंच नाही म्हणायचं आहे कसं का, वाटतं. एकाग्र मन असलेल्या. एकाग्र हा, हा एकाग्र एकाग्र मन असलेल्या माझ्याकडून ऐक. असं नाहीये खरं. ते एकाग्र मन असलेल्या हं. माझ्याकडं एकाग्र मनाहा. तर मनाहा म्हणजे काय होईल, कुठली विभक्ती? राम राम षष्टी. राम. हा. नाही, हा. द्वितीय बहुवचन. मनाहा. हं? द्वितीय मन. बहुवचन आहे. प्रथम बहुवचन. प्रथमा बहुवचनच वाटतं. प्रथम बहुवचन वाटतंय. राम प्रमाण सांग. नाही, पद. रामः पद. हा. पण नपुंसकलिंगी आहे ना ते मन म्हणजे. नाही पण मान. प्रथमा बहुवचन. प्रथमा म्हणलं म्हणून. बहुवचनच आहे. मनाहा म्हटल्यावर दुसरी कुठलीच विभक्ती येत नाही. त्यामुळे ते एक मनाहा म्हणजे, आता इथं ना मन म्हणजे थोडस हे अं, एकाग्र मनाहा मनाश्रय एक मनाश्रय मनाने पण नाही होणार हे. हं. ते संबोधन पण सर नाहीये. मन पण इथे पुल्लिंगी शब्द. पुस्तकात पुल्लिंगी येतो. एकाग्र मनाचा असंच लिहिलं. एक मनाचा अर्थ एकाग्र हा, मनाचा. मन असलेल्या. हा, बरोबर, इथे अर्थ दिलेला आहे. मन असलेल्या तू, हा, माझ्याकडून ऐक. हा, तू ऐक. एकाग्र मनवाला म्हणजे सर मी नाही मन एक मनवाला. पुल्लिंगी येतो का? काय मन पुल्लिंगी येतं, राम प्रमाण सांगणार का? नाही, राम नपुसकलिंगी प्रमाण. येतं. ते नाही, पण नपुंसक कसं आहे ना, पण प्रमाण. मन फलम ऐकतो, पण फलानी. नाही नाही, हे हे काय म्हणूनच आहे एकाग्र मना. एक मना हा इथं त्यांनी दिलेला आहे अर्थ, पण त्याची जरा व्युत्पत्ती बघायला पाहिजे. हा, सध्या आपण त्यांनी अर्थ दिलाय तो बघून पुढे जाऊया आपण. हा, म्हणजे पण ते एकाग्र सर मन असलेल्या हे विशेषण रावणाला आहे, स्वतःला नाहीये. हा, हो म्हणजे थोडक्यात तू तुझ्या तू म्हणजे तू एकाग्र मन करून म्हणजे नीट लक्ष देऊन ऐक असं त्याला म्हणायचं.